चला भावना, आज आपण घेऊन आलेलो आहे डे नंबर 6 चॅलेंज. आता डे नंबर 6 चॅलेंज काय आहे की आपण आज 5 किलोमीटर 10 किलोमीटर 5 किलोमीटरच्या वरचे म्हणजे लोकल भाडे आज आपण उचलणारच नाही. लोकल सोडून 10, 5, 10, 15 असं 5 किलोमीटरच्या वरचे भाडे सगळी सगळी 5 किलोमीटरच्या वरचे भाडे उचलणार, नाही तर 10 किलोमीटरच्या वरचे भाडे उचलणार. हे चॅलेंज आज लॉंग रूट चॅलेंज, म्हणजे कंटिन्यू मोठे भाडे मारणार, छोटे भाडे उचलणारच नाही. तर चला बघू आता आजचं चॅलेंज कसं जातंय. पहिलं आपल्या गाडीमध्ये गॅस कितीचा बसतोय हे बघू, आणि चॅलेंजची सुरुवात करू कुठल्या भाड्याने होणार आहे हे बघू. आज आपण चॅलेंज घेतलेलं आहे 5 किलोमीटरच्या वरच्या बुकिंग, म्हणजे लोकल आज मारायच्याच नाहीत. 5 किलोमीटरच्या वरच्या बुकिंग किती मारणार आहे आणि किती धंदा होणार आहे 5 किलोमीटर अबोला. चला तर चेक करू आता आज आपण. ट्रॅफिक आहे बाबा, किती ट्रॅफिक आहे. पूर्ण ट्रॅफिक झोन चालू झालेला आहे, पूर्ण ट्रॅफिक झोन. ते काय चालू काय सेंगर रोडला राईट साईडला ट्रॅफिक झाल्याच्या नंतर सगळ्या गाड्या लेफ्टने येतात सगळ्या. हे कुठला नियम आहे असा? बघा पलीकडे सगळा जाम आहे, आणि एवढी टू व्हीलरवाल्याची हिंमत होती. पाऊस आहे, गाड्या स्लिप मारू शकतात, कोण अंगलोड येऊ शकतं, कोणाचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. फक्त अपोजिट साईडला ट्रॅफिक लागली की यांची रॉंग वेला यायची हिंमत कस काय होती. माझा हा प्रश्न आहे सगळ्या टू व्हीलर्स वाल्यांना की भावांनो, थोडक्या चुकीवरनं जर काही झालं तर ट्रॅफिक परवडेल का जीव परवडेल तुम्हाला? आपण ओपनिंग केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल तर पाऊस किती भारी पडतोय बघा बाहेर फक्त फेल. आणि पावसामध्ये थोडीशी गाडी हळू चालवत जावा, कारण की ब्रेक कमी प्रमाणात लागतो, ऍक्सिडेंट भरपूर व्हायला लागलेले आहेत. तर थोडस जपून गाडी चालवा फक्त. चला पहिली पिकअप करू आपण पहिला. 6890 ओके, पिकअप झालाय. तर आता आपण चाललोय पावसामध्ये. पाऊस बघा तुम्ही समोर. वाव, ऍक्सिडेंट. 3 गाड्या, एवढा भारी खड्डा. मग एवढा पैसा कमवायचा आहे की आता समोरची गाडी आहे विदाऊट नंबर प्लेट, पण पूर्ण ब्लॅक काचा, शोरूम मधनं ब्लॅक काचा काढून आणलेली गाडी आहे. 353 रुपये दाखवतो. 353. हा पाठीमागचा. आपली पहिली बुकिंग ड्रॉप झाली. पहिली बुकिंग होती 15 किलोमीटर. 15 किलोमीटरला आपल्याला कम्प्लिटली भेटले 350 रुपये. तर चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली आहे आणि किती रुपयाची बसते आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला बांदेर पासून लिंक रोडवरनं एक भाडं भेटलं. एक दुसऱ्या रिक्षावाल्याला भेटलं होतं ते ऑलरेडी. दुसऱ्या रिक्षावाल्याकडनं आपल्याला भेटलं. तो म्हणला नांदेड सिटीला जाणार का म्हणला. जाणार का म्हणल्याच्या नंतर मी एवढा खुश. मी डीएसकेला जे भाडं विचारायला आलं होतं त्याला बोलत होतो की दादा किती वेळ लागणार आहे म्हणून. तो म्हणला एक 5 ते 10 मिनिटं लागतील म्हणला. पोस्ट ऑफिस मध्ये गेला होता. तर ते येण्याच्या आधी आपल्याला नांदेड सिटीचं भाडं भेटलं. म्हणलं चला, म्हणलं लवकर चला. आपली मीटर टाकून आलोय आता आपण. आता वारजेमध्ये आहे. तर बघू आता किती वेळ लागणार आहे नांदेड सिटी जाण्यासाठी. नांदेड सिटीला गेल्याच्या नंतर कस्टमर तर म्हणताय की वारजेतनं जाऊ दे. मला माहिती आहे की वारजेतला रोड 100% बंद आहे. तरी आपण जाणार कस्टमरच्या ह्याने, कारण कस्टमरच्या ह्याने गेलेलं चांगलं असतं. कधी कधी रिक्षावाल्याने स्वतःच्या मनाने काहीही करायचं नाही. त्याचं रिझन काय असतं ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. होंडाई शोरूमला वारजेतल्या होंडाई शोरूमला आता जस्ट आपण. अशा प्रकारे हे मीटरचा ड्रॉप झाला कम्प्लीट, आणि मीटरचे पैसे आपल्याला भेटले 402 रुपये. वारजेमध्ये थोडं थांबलो होतो त्याच्यामुळे थोडस फेअर जास्त झाला, आणि जायरी फाट्याकडे आलो होतो आणि शिवण्यातला रोड बंद होता म्हणून 402 रुपये भेटले मीटरनी. मीटरचं भाडं भेटलं म्हणून धंदा कव्हर झाला. आता बघू याच्या पुढची कुठली राईड पडते का नाही. प्रकारे आपलं नांदेड सिटीचा जर ड्रॉप झाला. नांदेड सिटीमध्ये काय वाजत होतं म्हणलं घरी जाऊ जेवण करू, कारण 2 वाजलेत आणि आपण नांदेड सिटी पर्यंत आलोय. तर घरी जाऊन जेवण करून घेऊ. जेवण करून झाल्याच्या नंतर बघू काय वाजतंय का नाही, कारण की आपले 2-3 दिवस काय चाललंय की हाफ टाइम पर्यंत धंदाच होत नाही आपल्याला. हाफ टाइमच्या नंतर आपण कम बॅक होते. आता आज काय होणार आहे हे आपल्याला काय माहिती नाही. आज आपल्या सोबत काय होणार आहे हे बी माहिती नाही. चला तर चेक करू, पहिले जेवण करू घरी जाऊ. चिडून झालंय. ही गाडी ठेवली आहे, तिथं 3 गाड्या ठेवल्यात. त्याच्यानंतर हिचे बारे हॅलो, ट्रॅफिक जाम होतो, बाकी काय नाही. सगळे नाही का
ही गाडी ठोकली, ह्याची ठोकल्या, ही ठोकली. अवघड आहे. नॉर्मली घासते ते गाडीला, तरी ह्या गाडीला तर काही होत नाही. ही गाडी बघा एवढीच घासली, एवढीच. पण तिथं 3 गाड्यांचं नुकसान आहे. आणि गाडी नंबर आहे MS12 21. वडगाव ब्रिजला ऍक्सिडेंट झालेला बसचा. बसने 5 गाड्यांचं नुकसान केलेलं आहे. 5 गाड्यांचं म्हणजे 2 4 व्हीलर आहेत, 2 4 व्हीलर आहेत आणि 3 2 व्हीलर आहेत. तर आता अशा प्रकारे आपल्याला दुपारच्या नंतर आता राईड भेटली नांदेड सिटी. चला तर नांदेड सिटी सोडून नांदेड सिटी कितीची होती हे बघू आपण आता. कुठे 6190. 6190. तर अशा प्रकारे आपली नांदेड सिटी म्हणजे नांदेड सिटी नाव आलं आणि आलो आपण शिवणे साईडला. चला शिवण्याचा ड्रॉप झाला. शिवण्याचं भेटले 104 रुपये. तर नेक्स्ट राईड कुठली असेल ते बघू आपण आता. 98 98 21 98 9821. झालं. अरे याला किती आहे ते मोबाईलला किती काम करीन तो. आता 105 रुपये दाखवत आहे. हा 105 105 आहे. ऍप्लिकेशन. तर तुम्ही बघितलं असाल तर मी स्टार्टिंगला मीटर नाही म्हणून बोललो त्यांना. आजोबा होते कारण की नांदेड सिटी शिवण्यातनं उचललेलं यांना. शिवण्यातनं ह्याच्या टायरचं यांचं दुकान आहे. त्या टायरच्या दुकानातनं यांना पिकअप केलं आणि आजोबा होते आणि एक पोरगा होता. त्या दोन्ही जणांच्या समोर मी काय बोललो, आता म्हणलं मीटर नाही आहे कारण की नांदेड सिटी रोड पूर्ण बंद आहे आणि ऑलरेडी ह्याच्यापासून 2 ते 3 महिने झाले की कंपल्सरी मीटरवर चालू झालेलं आहे. तर त्यांना बी मीटरनी सांगितलं, बसताना सांगितलं. असं नाही की उतरल्याच्या नंतर बोललोय म्हणून. बसताना सांगितलं सर म्हटलं मीटर नाही. टायरचं दुकानवाले आहेत तरी एवढे आल्याच्या नंतर किती वादावाद घातले तुम्ही बघितलं असताल. तर माझी चुकी काय आहे याच्यामध्ये मला हे फक्त सगळ्यांनी कमेंट्स करून सांगावं एवढीच इच्छा आहे, दुसरं काही नाही प्रॉब्लेम. प्रकारे हा ड्रॉप झाला, किटकिट झाली पण ड्रॉप झाला. तर ह्या ड्रॉपचे आपल्याला भेटले मीटरने भेटले 170 रुपये. त्यांनी भांडण्याच्या याच्यामध्ये 180 रुपये दिले. तर चला बघू आता नेक्स्ट राईड धायरी चौकात आहे. आपण धायरी चौकात नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी. 7811 77. चला तर आजची टोटल बघू किती झाली आपली. ओला उबेरने दिलेत 430 रुपये. ओलाने दिलेत 203 रुपये आणि 1 मीटरने भाडं होतं किती 400 रुपयाचं भाडं होतं. हे 5 आणि 4 9. फक्त आजची टोटल बघायला गेलं तर फक्त 900 रुपये टोटल झालेली. तर आजचा दिवस कसा गेला तुम्हाला काय वाटलं मला कमेंट्स करून सगळ्यांनी सांगावे. आणि प्लस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. सगळ्यांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या की ऑटो रिक्षावाला किती कमवतो हे सगळ्यांना माहिती पाहिजे. सगळ्यांना वाटतं, ज्यांना वाटतं रिक्षावाला किती कमवतो, रिक्षा लाईन मध्ये उतरावं त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओ आहेत सगळ्या.